हॅलो गाईज, चला तर आज बनवूया स्वादिष्ट असे बेसनाचे लाडू। तर हे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये मी 3 चमचे दूध घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तूप ॲड केलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं। त्यानंतर यासाठी लागणारे 2 कप बेसन पीठ ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे। त्यानंतर हे बेसन पीठ एका मिक्सरच्या जारमध्ये ॲड करायचं आहे। तुम्ही फूड प्रोसेसरही यूज करू शकता। या बेसन पिठामध्ये जे बॅटर बनवलं होतं ते मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हे आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे आणि यामध्ये एक गोष्ट आहे की कंटिन्यू नाही फिरवायचं, फक्त मिक्सर चालू आणि बंद करायचं। असं जवळपास 7 ते 8 वेळा आपल्याला करायचं आहे, जेणेकरून मिश्रण चांगलं दाणेदार बनतं। त्यानंतर एका कढईमध्ये 1 कप तूप घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे बेसन पीठ मी ॲड करते आहे। तर हे बेसन पीठ हळूहळू ॲड करायचं आहे, जेणेकरून तुपामध्ये ते प्रॉपर मिक्स होईल। ह्या मिश्रणाचा खमंग असा वास येतोय आता। त्यानंतर हळूहळू सगळंच पीठ मी याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि जवळपास 15 ते 20 मिनिट आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून बेसन पीठ चांगलं खरपूस होईल। त्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पूड, सुकामेवा टाकू शकतो आणि सगळ्यात एंडिंगला याच्यात जाईल 1 कप पिठी साखर। आता हे पिठी साखर आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मिश्रण कोमट झालं की आपण लाडू वळवायला स्टार्ट करू शकतो आणि हे खमंग असे लाडू तयार। थँक्यू गाईज।